विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। 10वीची परीक्षा झाली, आता पुढे काय करायचं हे ठरवायची आणि पुढे जायची वेळ आली। करिअरच्या वाटा भरपूर आहेत, परंतु जे प्रश्न आहेत तुमच्या मनात त्याचे उत्तर आहे आमच्या ध्यानात। करिअर बनवण्यासाठी बहुतांश विद्यार्थी ज्या वाटांना प्राधान्य देतात त्याबाबतच आज आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थ्यांची पहिली आवड म्हणजे नीट, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट। ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे दरवर्षी सहसा मे महिन्याच्या पहिल्या रविवारी घेतली जाते। जे विद्यार्थी पीसीबी म्हणजेच फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी घेऊन 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत ते नीट परीक्षा देऊ शकतात। परंतु एक अट अशी आहे की जनरल किंवा ईडब्ल्यूएस मधील विद्यार्थ्यांना पीसीबी मध्ये किमान 50% म्हणजेच 300 पैकी 150 गुण असणे आवश्यक आहे। जर जनरल पीडब्ल्यूडी किंवा ईडब्ल्यूएस पीडब्ल्यूडी मधील विद्यार्थी असेल तर 45% म्हणजेच 300 पैकी 135 गुण असणे गरजेचे आहे आणि इतर कॅटेगरीसाठी 40% म्हणजे एकूण 300 पैकी 120 गुण असावे लागतात। नीट परीक्षा ही ऑफलाईन म्हणजेच पेन व पेपर पद्धतीची वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांची परीक्षा आहे। यात पीसीबी मधून 180 प्रश्न व एकूण 720 गुणांची ही परीक्षा असते। यात प्रत्येक बरोबर उत्तरास 4 गुण दिले जातात, तर उत्तर चुकल्यास 1 गुण वजा देखील केला जातो। निगेटिव्ह मार्क सिस्टीम असल्यामुळे ही परीक्षा अवघड वर्गात मोडते। या परीक्षेतून आपण भारतातील तसेच विदेशातील मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळू शकतो। MBBS, BDS, BHMS, BUMS, BSMS तसेच BVSC, BPTH, नर्सिंग इत्यादी क्षेत्रात देखील आपण काम करू शकतो। ज्यांच्यात जैवशास्त्राबद्दल आवड आहे, मेमरी स्किल्स चांगले आहेत, संयम आहे तसेच वैद्यकीय क्षेत्राबद्दल आपुलकी आहे त्यांनी नक्कीच नीट बद्दल विचार करायला पाहिजे। आयुष्याच्या इकिगाई बद्दल तर तुम्हाला माहिती असेलच। ज्यांच्या इकिगाई मध्ये ह्यूमन बायोलॉजी लर्निंग, पेशंट केअर व वैद्यकीय दृष्टिकोन आहे त्यांच्यासाठी नीट खरंच बेस्ट आहे। नीट बद्दलची अधिक माहिती www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर आपल्याला मिळेल। जसा काही विद्यार्थ्यांचा नीट हा आवडीचा मार्ग आहे, तसंच दुसरा आवडीचा मार्ग हा IIT JEE म्हणजेच जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन ॲडव्हान्स्ड। ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे वर्षातून एक वेळा आयोजित केली जाते। जे विद्यार्थी JEE मेन्स क्वालिफाईड झालेले आहेत ते विद्यार्थी JEE ॲडव्हान्स साठी एलिजिबल असतात। ही परीक्षा ऑनलाईन म्हणजे कम्प्युटर बेस्ड परीक्षा असून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयांवर आधारित व प्रत्येकी 3 तासाचे 2 पेपर या स्वरूपात घेतली जाते। या परीक्षेचे कंटिन्युअस 2च अटेम्प्ट आपण देऊ शकतो। मार्किंग सिस्टीम दरवर्षी बदलत असते व स्कोर रेंज देखील दरवर्षी बदलते, म्हणून व्हेरी हाय डिफिकल्टी लेवल या प्रवर्गात आपण ह्या एक्झामला कन्सिडर करत असतो। या परीक्षेद्वारे आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये ऍडमिशन घेऊन इंजिनिअरिंग शाखेत शिकू शकतो व पुढे जाऊन आयुष्यात इंजिनियर, रिसर्चर, सायंटिस्ट, एंटरप्रेन्योर्स, डाटा अॅनालिस्ट, अकॅडमिशियन, प्रोफेसर इत्यादी आपण बनू शकतो। ज्यांच्या इकिगाईमध्ये कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बद्दल आवड आहे, इनोव्हेशन, कटिंग एज टेक्नॉलॉजी बद्दल आवड आहे, स्ट्रॉंग एनालिटिकल स्किल्स आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स आहेत, तसेच फिजिक्स व मॅथमॅटिक्स मध्ये डीप इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की JEE ॲडव्हान्सचा विचार करायला हवा। JEE ॲडव्हान्स बद्दल अधिक माहिती www.jeeadv.ac.in या संकेतस्थळावर आपल्याला मिळेल। इंजिनिअरिंग मध्ये करिअर बनवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक आवडता मार्ग म्हणजे JEE मेन्स म्हणजे जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन्स। ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी तर्फे वर्षातून 2 वेळा घेतली जाते। या परीक्षेतून आपण NITs, IITs अँड गव्हर्नमेंट फंडेड टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये इंजिनिअरिंग साठी प्रवेश मिळू शकतो, तसेच JEE ॲडव्हान्स साठी देखील आपण एलिजिबल होऊ शकतो। ही परीक्षा देण्यासाठी आपण 12वी परीक्षेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मध्ये 75% म्हणजेच 500 मार्कांपैकी किमान 375 मार्क घेऊन उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। 75% मार्कांचा क्रायटेरिया हा जनरल, ईडब्ल्यूएस व ओबीसी साठी असून जर SC, ST, PWD असेल तर 65% म्हणजेच 500 मार्कांपैकी 325 मार्क मिळवणे आवश्यक आहे। ही परीक्षा ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड असून फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या विषयांवर आधारित
3 तासाची व 75 प्रश्नांची असते। ही परीक्षा एकूण 300 मार्कांची असून कंटिन्युअस 3 अटेम्प्ट आपण देऊ शकतो। यात निगेटिव्ह मार्क सिस्टीम असते, म्हणजेच प्रत्येक बरोबर उत्तरास 4 गुण व चुकीच्या उत्तरास 1 गुण वजा केला जातो। म्हणून तर JEE ॲडव्हान्स पेक्षा थोडी कमी डिफिकल्ट एक्झाम आहे असं या परीक्षेबद्दल म्हटलं जातं। ज्यांना इंजिनियर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डाटा सायंटिस्ट, सिव्हिल इंजिनियर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग एक्सपर्ट, रिसर्च प्रोफेसर इत्यादी बनायची इच्छा असेल, तसेच ज्या विद्यार्थ्यांना इंजिनियर बनायचं आहे, कंपल्सरी नाही की IIT मधूनच, त्यांनी JEE मेन्सचा विचार करावा आणि JEE मेन्सच्या अधिक माहितीसाठी jeein.nta.nic.in या संकेतस्थळावर आपण भेट देऊ शकतो। यानंतरचा विद्यार्थ्यांचा आवडता व सोपा मार्ग आहे तो म्हणजे MHT-CT म्हणजेच महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट। ही परीक्षा स्टेट CET सेल महाराष्ट्राद्वारे घेतली जाते। या परीक्षेत पात्र होण्यासाठी 12वी परीक्षा PCM किंवा PCB हे विषय घेऊन उत्तीर्ण होणं गरजेचे आहे। तसेच जनरल कॅटेगरी जर असेल तर किमान 45% म्हणजेच 300 पैकी 135 गुण, तर अदर कॅटेगरी असेल तर किमान 40% म्हणजे 300 पैकी 120 गुण मिळवणे आवश्यक आहे। ही परीक्षा ऑनलाईन म्हणजेच कम्प्युटर बेस्ड असून यात कसलीही अटेम्प्ट बद्दलची लिमिट किंवा अट नाही। ही परीक्षा 3 तासांची असून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी व मॅथमॅटिक्स विषयांवर आधारित असते। यात PCM मधून 150 प्रश्न तर PCB मधून टोटल 200 प्रश्न विचारले जातात। ही परीक्षा एकूण 200 गुणांची असून यात कसलीही निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही। म्हणून नीट, JEE ॲडव्हान्स, JEE मेन्स यांच्या तुलनेने ही परीक्षा सोपी मानली जाते। ज्यांना राज्यस्तरीय इंजिनिअरिंग कोर्सेस, फार्मसी कोर्सेस किंवा ॲग्रिकल्चर कोर्सेस मध्ये प्रवेश मिळवायचा आहे, तसेच पुढे आयुष्यात इंजिनियर, फार्मासिस्ट, ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट किंवा बायोटेक्नॉलॉजिस्ट इत्यादी बाबतीत करिअर करायचे आहे व राज्य स्तरावरील कॉलेजेसमध्ये ते समाधानी देखील आहेत, त्यांनी MST-CET विचार नक्की करावा। याबद्दल अधिक माहिती www.cetcell.mahaset.org या वेबसाईटवर मिळेल। IIB ने आतापर्यंत बल्क मध्ये सिलेक्शन तर दिले आहेतच, सोबत रेकॉर्ड ब्रेक रिझल्ट पण विद्यार्थ्यांना मिळवून दिलेला आहे। म्हणूनच तर IIB म्हणजे ब्रँड महाराष्ट्राचा आणि IIB म्हणजे विश्वास महाराष्ट्राचा असं म्हटलं जातं। करिअर बनवायच्या वरील 4 पैकी नेमका तुमचा आवडता कोर्स कोणता, तसेच या व्हिडिओ बद्दलची तुमची प्रतिक्रिया व प्रश्न आम्हाला कमेंट मध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। तुमच्या भावी शिक्षणाच्या वाटचालीसाठी टीम IIB तर्फे खूप खूप शुभेच्छा।